ठाण्यामध्ये कुठे नाही मिळणार. आम्ही आलोय पोलंडवरनं फक्त बजरंगची मिसळ खाण्यासाठी. बजरंग मिसळ लय भारी आहे. ठाण्यामधली बजरंग मिसळ लय भारी. जय महाराष्ट्र. नाद करा पण बजरंग मिसळचा नाद नाही करायचा ठाण्यामध्ये. बजरंग मिसळ लय भारी. जय महाराष्ट्र. करा कष्ट. रोज सामना पेपर वाचायला इकडेच येतो आणि बजरंग मिसळ खाल्ल्याशिवाय जात नाही. जुन्नर आंबेगावची मिसळ लय भारी. आमच्या ठाण्यातली बेस्ट मिसळ बजरंग मिसळ. बजरंग मिसळ लय भारी. चला आज तुम्हाला बनवून दाखवतो 300 प्लेट मुरेरी मटकी मिसळ. हे माझं हॉटेल आहे, चला दाखवतो. चला आज तुम्हाला बनवून दाखवतो 300 प्लेट मिसळ, पुणेरी मटकी मिसळ. ऑइल गेलं शाळेत पहिला नाही. हा ते तमालपत्र आहे. अच्छा, तेजपत्ता गेलेला आहे. बारीक चिरलेला कांदा आहे. अच्छा, बारीक चिरलेलं कांदा. त्याचं आपलं नाव काय? गणेश थोरात. तर तुम्ही खायला कुठले प्रॉपर मग? आहे मंचरचे. मंचर. हा खेड आंबेगाव जुन्नर तालुका म्हणजे आंबेगाव तालुक्यातले मंचर तालुका, जिल्हा पुणे. कारण इथं व्यवसाय आपला ठाण्यामध्ये ना. हो ठाण्यातील शास्त्रीनगर नाक्यावर आहे. कांदा परतलेला आहे. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकू. अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे आतमध्ये. हो आता मस्त परत ना तुम्ही याच्यामध्ये. हो ओल्या खोबऱ्याची पेस्ट आहे. अच्छा, आपलं ओलं नारळाचं. हो ओल्या नारळाची. अरे वा. आता मग आपलं क्वालिफिकेशन काय आहे मग? माझं BA झालंय आणि ITI झालंय. याच्यावर तुम्ही काय करायचे मग? आधी जॉबला होतो. जॉब केला तुम्ही? हा गोदरेजमध्ये 1.5 वर्ष जॉब केलाय. अच्छा. आणि विप्रोमध्ये सुद्धा 1 वर्ष काम अरे केलंय. बापरे. त्यानंतर एका हॉटेल. तुम्ही जॉब करून तुम्ही आता व्यवसायाकडे वळाले का? हा नाही हॉटेलमध्ये काम केलं आधी. अच्छा, हॉटेल. हा भांडूपमध्ये एका हॉटेलमध्ये काम केलं 1 वर्ष आणि त्यानंतर मग स्वतःचा हॉटेल व्यवसाय चालू केला. अरे वा. ठीक आहे, तुम्ही काय करायचे हॉटेलमध्ये तिथं? हॉटेलमध्ये वेटरमध्ये आणि मॅनेजरमध्ये होतो. अच्छा, वेटरिंग आणि तुम्ही हा manage करायचे? दोन्ही कामं करायची तिकडे. आणि आता डायरेक्ट मालक. हा, हा. अरे बापरे, होऊ शकतं. आणि दादा मिसळ तुम्ही स्वतःच बनवता का की? नाही मीच बनवतो. तसा मसाला पण आहे आपला रेडी. हा. त्यामुळे मग स्टाफने जरी बनवलं तरी त्यामध्ये क्वालिटीमध्ये काही डिफरन्स होत नाही. डिफरन्स होत नाही. हा ते प्रमाणातच मिसळ बनते. अरे बापरे. दादा हाच का आपला हा मसाला? आपला मसाला आहे. हा मसाला टाकल्यानंतर आपला हळद मीठ बाकी काहीच टाकायला लागत नाही. अच्छा, याच्यामध्ये सगळं आहे याच्यामध्ये. या सगळ्या यामध्ये आहे. मग आपला घरचा मसाला आहे का हा? हा घरगुती मसाला आहे. आपण हा गावी बनवून घेतो. गावी? हा मिरची कांडमध्ये मिरची आणून आपण बनवून घेतो अच्छा, मसाला. डंकर कुठलेला मसाला? हो डंकावर कुठलेला मसाला. अरे वा, बघू शकतो मित्रांनो, मस्त आहे. आरोमा पण आलेला आहे मित्रांनो आणि रंग बघू शकतो छान. यामध्ये लवंग दालचिनी शंकेश्वरी मिरची वगैरे अच्छा, सगळ्या अच्छा. मिरच्या आपल्याला. अरे वा. मिरच्या पण आहे, गरम मसाला पण आहे आणि ते सर्व याच्यामध्ये गोष्ट. आणि जर मस्त एकदम आरोमा पण आलेला आहे. वास एकदम खूप छान आलेला आहे. आता आपण मसाला मस्त परतणार. हा मस्त परतणार आणि त्यानंतर मटकी टाकणार आपण. अच्छा, अरे वा. आता तुम्हाला काय वाटतं आता मिसळमध्ये मटकी असली पाहिजे की नसली म्हणजे? हा मिसळचं नावच खरं तर मटकीने आहे. कारण मटकीशिवाय मिसळ मजाच नाही. आणि जे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे खेड आंबेगाव जुन्नर तालुक्याच्या साईडला आहेत त्यांना मटकीची मिसळ म्हणजे कळतं लगेच की मिसळच मटकीची आहे असं. अच्छा. आणि नाशिक साईडला पण त्याशिवाय मिसळ हा नाही. नाशिक साईडला पण मटकीची मिसळ मिळते. हो. आता बऱ्याच ठिकाणी वाटाण्याची वगैरे मिसळ मिळते पण मटकीच्या मिसळची जी मजा गोष्टच आहे ती वेगळी कशात आहे. नाही. हो बरोबर. इथे बघू शकता मस्त रंग आलेला मसाल्याला. आता मला तरी पण येईल का मग? हा जरा वेळात तरी येईल. आता पाणी टाकल्यानंतर तरी येईल. हा म्हणजे तरी मसाला टाकायची पण गरज नाही. नाही वेगळी मसाला टाकायची जे गरज काय नाही. आपले घरचे मसाले बस. हो याच मसाल्यामध्ये तरी वगैरे सगळे येतं. छान दिसतंय. ही आपली मोड आलेली गावरान मटकी आहे. हो हो, गावरान दादा. हो गावरान मटकी. अरे वा. आता किती किलो असेल मटकी? ही 5 किलो मटकी आहे. 5 किलो? हो. बापरे. बघू शकता मित्रांनो. आता फक्त आपल्या मिसळ फक्त मटकी मिळणार बरोबर? हा मटकी गावरान म्हणजे मटकी. प्रॉपर आपली पुणेरी मटकी मटकी मिसळच भेटणार. हो बापरे. रंग मस्त छान आलेला आहे आणि मस्त आरोमा पण सुटलेला आहे. पाहू शकतो तुम्ही तरी वगैरे आलेली आहे व्यवस्थित. हो हो, अरे वा. अजून पाणी टाकल्यानंतर अजून तरी येईल. मस्त एकदम दिसतंय. एकदम दिसायला एकदम छान दिसतंय. हो हा हा, बघू शकता. आता पाणी देणार आता? हो ऑलमोस्ट 300 प्लेट मिसळ बनणार आहे. आता हे बॉईल होणार ना? पुरा पांढरं. हा आता मटकी उकडून येईल पूर्ण तरी येईल एकदी. तरी आलेली आहे बघा व्यवस्थित तुम्ही बघू हो, शकता. दादा दिसायला एकदम खतरनाक दिसत दादा. हा हा, अरे वा. एकदम जबरदस्त मित्रांनो. हे ना बाहेर पेपर आला. तरी आलेली आहे. आता आपण ही तरी काय करणार आहोत आपण? तरी आता आपण साईडला काढून घेणार आहे. अच्छा. हा मग जशी याला लागेल तिखट वगैरे तशी आपण तरी त्याला साईडला देतो. अरे वा. तरी काढते दादा. जसं तुम्हाला ती तिखट हवा तसं तुम्ही तरी घेऊ शकता दादाकडनं. आणि बघा तरी आपण काढून घेतलेली आहे सगळी. हो हो. हा आता लगेच थोडं 5 मिनिटांमध्ये मटकी वगैरे सगळं उकडून होईल. अच्छा. आता मटकी बॉईल होणार पूर्ण? हा पूर्ण मटकी बॉईल होईल आता. अरे वा. तुम्ही बघू शकता मटकी बॉईल होईल आणि जरी म्हणून तरी काढून घेतलेली आहे. बघू शकता इथे. बघू शकता हो, हो. तुम्ही मटकी उकडलेली आहे.
आता आपली मिसळ रेडी झाली का? हो मिसळ रेडी झाली आता. खरं तर आमच्या मामांचं हॉटेल होतं गावी मनसरला. अच्छा गावी. 2008-9 साली त्यांचं हॉटेल होतं. हा हा त्यानं त्यांच्या मुलाने ते बघितलं हॉटेल. हा. त्यामुळे मी एवढ्या वर्षापासून हॉटेलचा हातखंडा आहे सगळ्यांना घरातल्यांनाच. आणि हे हॉटेल चालू करण्यापासून ते आतापर्यंत त्यांचं खूप मोलाचं सहकार्य मला नेहमी लाभतं. मामांचं, मामांच्या मुलांचं आणि माझ्या भावाचं. आणि त्यांनी खूप सहकार्य किंवा प्रोत्साहन दिलं हॉटेलसाठी. मामांची कृपा आणि तुमची मेहनत. हा बरोबर. अरे वा. तर या प्रकारे चालू केलेलं आहे. जी तरी काढली होती आता आपण थोडीशी थोडी तरी टाकणार आहे ना. हा ओके. जशी त्याला तरी हवी तसं आपण त्याला तिकट वेगवेगळी तरी देऊ शकतो. चला आता आपण लावूया पुणेरी मटकी मिसळ. हो हो. कांदा लिंबू टाकलंय. आणि हे आपलं फरसाण आपलं फरसाण आहे. हा शेव आणि पापडी. अरे वा. हे आपल्या गावाकडचं असतं. हो हे गावाकडचंच असतं. अरे वा. मटकी रस्सा आणि तरी का? हो ही तरी टाकली. आणि 2 पाव. ही आपली झणझणीत मिसळ तयार आहे. दादा तयार झाली की पुणेरी मिसळ? हा ही तयार झाली पुणेरी मिसळ. तर किंमत किती असेल याची? 50 रुपये फक्त. फक्त 50 फक्त रुपये. 50 रुपये आणि रस्सा अनलिमिटेड. आणि एवढं प्रेमाने? हो एकदम प्रेमाने. तर मित्रांनो ट्राय करूया. तर बघू शकता मित्रांनो आपली मिसळ तयार झालेली आहे आणि फक्त 50 रुपये. आणि सोबत बघा तरी पण आहे. तरी वरी तरी आणि खाली रस्सा आहे. रस्सा यांच्याकडे अनलिमिटेड आहे, तुम्ही किती खा. बघू शकता बघा बघा मटकी प्रॉपर आणि फरसाण आहे. आणि मेन गोष्ट काय माहिती का, याच्यामध्ये ना मित्रांनो जे फरसाण आहे ना ते गावाकडचं आहे, त्यामुळे ना याची चव एक नंबर असणार आहे. पण ट्राय करूया, पूर्ण मिक्स करू प्रॉपर. तर आता मी कांदा लिंबू टाकत नाही, असं ट्राय करतो. पाव बघा मस्त आपली मुंबई स्टाईल पाव आहे आपले. हो हो फुल गरमागरम मित्रांनो. ट्राय करूया. हो हो दिसतंय बघा. मित्रांनो फरसाण एक नंबर आहे. आता हे फरसाण असं आहे ना गावाकडचं फरसाण आहे. आणि या फरसाणामुळे ना चव अप्रतिम येते. जर तुम्ही फरसाण घरी घेऊन गेलं ना कोणत्या कालवण घेऊन टाकला ना ते पण खूप छान लागेल तुम्हाला. आई बघा अजून बाईट घेऊया. मोठा बाईट घेऊया मस्त. मित्रांनो ह्या मिसळला ना कांद्याची पण गरज नाही, अशीच छान लागते. ते पण टाकू कांदा. हा थोडासा पण ना रस्सा टाकू. रस्सा मित्रांनो अनलिमिटेड आहे बघा. वरती तरी आहे. रस्सा घेऊ मस्त थोडंसं. वा खूप छान. 50 रुपये मी खूप वर्थ आहे मित्रांनो.